हॅलो फ्रेंड्स, कोणतंही बॅकग्राऊंड म्युझिक न लावता आज आपण अगदी सोप्या साध्या पद्धतीने लोणी डोसा, स्पंज डोसा किंवा सेट डोसा कसा बनवायचा हे पाहूयात। तर या इथे मी 4 वाटी तांदूळ, 2 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेलं आहे। तर सर्व मेजरमेंट तुम्ही एकाच वाटीने घ्या। डाळ तांदूळ व्यवस्थित असे 2 ते 3 वेळा धुवून घेऊन 4 ते 5 तासांसाठी आपल्याला व्यवस्थित असे यांना भिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 तास डाळ तांदूळ व्यवस्थित भिजले की आपल्याला त्यांना फाईन असं त्यांची पेस्ट करून घ्यायची आहे। खूप ओबड-दोबड असे हे ठेवायचे नाहीत, एकदम फाईन असं त्यांना वाटून घ्यायचं आहे आणि एखाद मिनिट एक बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये ठेवून रात्रभर फर्मेंटेशनसाठी हे जे बॅटर आहे ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे। बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालं की आपण रेग्युलर जसा पेपर डोसा बनवतो त्याच्या तुलनेने थोडासा मोठा म्हणजे जाडसर असा हा डोसा बनवून घ्यायचा आहे आणि तेल किंवा तूप याचा वापर न करता बटर किंवा लोण्याचा वापर करून आपल्याला हे जे डोसे आहेत ते व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। बाहेर जसे गाड्यावरती आपण लोणी डोसा खातो सेम त्याच पद्धतीचा हा लोणी डोसा तयार होतो।